जाऊया. टॉस वॉन आहे. परी 11 कराडने टॉस जिंकले आणि बॅटिंग घेतली पहिल्यांदा त्यांनी. दोन्ही टीम दोन्ही टीम्स आपण पाहिले तर दोन्ही टीम 2-2 मॅच खेळले. एक एक मॅच विन झाले, एक एक मॅच पराभूत झाल्या. ओके, कराड परी 11 मॅच वॉन झालेली नाहीये. दोन्ही मॅच ते पराभूत झालेत. आणि दुसऱ्या साइडला मातोश्री 11 एक मॅच विन झाल्या. सध्या आपण पाहतोय राजू कंक आणि सुजित शेवाळे ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. मॅचच्या दिशेने सध्या मात्र आपण जातोय. मॅचच्या दिशेनं जिथे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा शरद कोंढाळकर, दुसऱ्या साइडला राजू कंक. पहिला चेंडू शॉट आर्म पूल आहे, बॅकवर्ड स्क्वेअर, एक रीजन, वन बाउन्स निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम फटका 4 धावेसाठी चौकार. फटका खेळला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. शरद कोंढाळकर निघाला चेंडू घेऊन. रिप्ले टेलिकास्ट ओमसा MTC च्या माध्यमातून. आफ्टर 10 हा शॉट आर्म पूल आणि चेंडू अगदी शेवटपर्यंत कॅमेरामध्ये टिपला कुणालनं आणि वन बाउन्स चेंडू अगदी निघून गेलाय. टाइम नव्हता चेंडू पर्यंत येण्यासाठी आणि तेवढ्या चेंडूला वेगाने निघून गेला. यावेळी देखील क्रॉस बॅटर खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. वेगानं येतो चिंतामणी. चेंडू गॅदर केलाय. फेकी पाहताय डायरेक्ट हातामध्ये. हा थ्रो आहे, हा थ्रो आहे चिंतामणी सध्या आपण पाहतोय. राजू कंक आणि सुर्वे काकांकडून प्राइज जरूर येते. राजू कंकने जर 32 धावा केल्या या स्पर्धेमध्ये मॅच मध्ये तर त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुर्वे काका यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे 32 आकडा. स्लोअर वन, गती परिवर्तन होता, चेंज ऑफ द पेस होता, फसवलं गेलं होतं यावेळी सुजित शेवाळेला. शरद कोंढाळकर जेवढ्या वेगानं चेंडू टाकतो तेवढाच त्याचा स्लोअर वन देखील दमदार असतो. तब्बल अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र जरूर बाकी आहे. 6 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. मॅच तुम्ही पाहताय मातोश्री 11 विपक्ष परी 11 कराड. हो, उडवला चेंडू जाग्यावरून. स्टँड डॅन डिलिव्हर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. धमाका मान्सून ब्लास्ट. वॉट अ स्ट्रोक या सुजित शेवाळे. कराड टेनिस क्रिकेटचा रबरचा खऱ्या अर्थानं बादशाह म्हटलं जातं. चॉकलेट बॉय कराड टेनिस क्रिकेटचा. त्याच्या बॅट मधून आला हा धमाका. गाजवलं प्रत्येक क्षेत्र या खेळाडून. प्रत्येक टेनिस असेल किंवा रबर बॉलची स्पर्धा असेल सातत्याने स्वतःला प्रूफ करत आला. यावेळी पहा आणखीन वेगानं आता शरदनं आपला वेग बाहेर काढलाय. कारण की या आधीच्या चेंडूवरती आलेला मोठा फटका आणि त्यानंतर मात्र आपल्या भात्यातील एक चांगला चेंडू त्यानं बाहेर काढला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12. सुर्वे काका यांच्याकडून राजू कंक साठी 32 धावा केल्यानंतर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 12 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या. जास्त वेळ घेऊ नका, थोडासा स्पीडअप आपण घ्यायचं. मॅच क्रमांक सध्या खेळली जाते 7 नंबरची मॅच. यानंतर अजून 3 मॅचेस बाकी आहेत. त्यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 खेळली जाईल आणि त्यानंतर फायनल. ऑलरेडी फायनलचं तिकीट घेऊन फायनल मध्ये किंग सीट वरती बसले 32 शिराळा. की ऑलरेडी त्यांना लायसन भेटलं फायनलचं आणि अगदी
त्यांच्या सोबत कोण येणार या सर्व प्रश्नांसाठी यानंतर मात्र 3 मॅचेस बाकी आहेत. 12 धावा स्कोर कार्ड मध्ये. थोडासा स्पीड अप घ्या प्लीज. गोलंदाजीसाठी संकेत वाडकरला बाहेर काढल्या. संकेत वाडकरने मागील मॅच मध्ये देखील एक चांगली गोलंदाजी दाखवली होती. या मॅच मध्ये देखील ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याच्यावरती विश्वास ठेवला. राजू कंक त्याच्या समोर आहे आणि सुजित शिवाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. या मातुरसी 11चे ॲज अ विकेट कीपर देखील आज खूप छान मेहनत त्याने देखील केली. यावेळी लिडिंग एज होती, संधी होती, आवाज आला होता. चेंडू एवढ्या वेगानं आला तेवढ्याच वेगानं मात्र निघून गेला. डिक्लेअर साठी संधी होती कॅचची, मात्र एवढ्या वेगानं आलेला चेंडूच्या समोर जाईपर्यंत गुंगारा देऊन निघून गेला. यावेळी सुरेख फटका जाग्यावरून बॅटच्या अगदी रडामध्ये होता आणि बॉल बॅक ड्राइव्ह निघून जातोय मॅक्सिमम साठी. राजू कंकने आता हात खोललेत आणि हात खोलल्यानंतर त्याने मात्र 6वा घेर टाकलाय. बॅटच्या अगदी टप्प्यामध्ये रिप्ले पाहता. बोला था ना बैट के सामने नहीं देने का. हा फटका अगदी निघून गेला. चर्चा चालू झाली. सतीश सनस येतोय, थोडीशी चर्चा करतोय. त्याचा सातत्याने होणारी चर्चा गोलंदाजासाठी देखील बरीचशी मेहनतीची आणि बरीचशी महत्वाची ठरल्या, कारण की सातत्याने कम्युनिकेशन मध्ये राहणारा तो कॅप्टन तुम्ही पाहता. या वेगानं आणखीन वेगानं जास्त वेगाने चेंडू हाताळलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडून दिला जातोय. एक्स्ट्रा धाव आणखीन ऍड होते टीमच्या टोटल मध्ये, जी सध्या मात्र जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. यावेळी आणखीन एक येतोय. गेंद हस्ती हस्ती बस्ती में, राजू कंक अपने मस्ती में. प्रत्येक जण रस्त्याच्या पल्याड बघतोय, कारण की चेंडू अगदी बेधडक सडक वरती गेला. ही आहे बॅटिंग राजू कंकची. एका साइडला रबरचा कराडचा बादशाह, तर दुसऱ्या साइडला रबरचा कराडचा चॉकलेट बॉय. दोघांनी मात्र या मॅच मध्ये आता मात्र आग लावायला सुरुवात केली आहे. धाव संख्या 26. अप्रतिम बॅटिंग, म्हणजे एक बकासूर आणि दुसरा घरनिकीचा राजा. (26) 26 धावा. यावेळी देखील सर बॅटिंग खेळून काढला आहे. चेंडू अगदी जवळपास, जिथे एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. टीमची टोटल अगदी 27. मॅटर झालाय तिकडे. गटारीची भांडणं ती स्क्रीन वरती दाखवली आणि कुणाल असाच हुशार आहे. 26. ओहो ओहो, यावेळी देखील आपण पाहतोय अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते. (28) 28 धाव संख्या. ओहो, सुरेख फटका, दोन्ही पाय हवेमध्ये होते. व्हाट अ स्ट्रोक, अप्रतिम फटका. स्क्वेअर कट होता, ऑन दी टो होता, दोन्ही पाय हवेमध्ये होते. ओव्हर द डीप एक्स्ट्रा कव्हर हेड आणि आफ्टर देन चेंडू मात्र निघून जातोय. बॅटिंग करत असताना सुजित शेवाळेच्या बॅट मधून हा धमाका. व्हाट अ स्ट्रोक. काय तो टप्पा होता, काय तो फटका होता, एकदम ओके मध्ये होता. सुरेख अप्रतिम हवेमध्ये फ्लाइटेड. ये भी निकल चली, ये भी गई 6 धावेसाठी. अप्रतिम फटका आणखीन एक येतोय. आता मात्र ही गाडी सुसाट निघाले, वेगानं निघाले आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 2 षटकामध्ये धाव संख्या 40 वरती जाऊन पोहोचले.
अप्रतिम 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या आपण पाहतोय 40 या आकड्यावरती. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. पहिल्या इनिंग मध्ये हा धूमधडाका, दे धक्का, सगळे पिक्चर रिलीज केलेत. मान्सूनचा ब्लास्ट काय असतो आणि मान्सूनची ऑफर काय असते ती तुम्ही पाहताय. मान्सून ब्लास्ट पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पहिल्या वर्षाचा पहिला हंगामाची पहिली स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र रबर बॉलची. चाळीस धाव संख्या. राजू कंग 6 चेंडू 19 वरती, सुजित शेवाळे 6 चेंडू 19 वरती. अशी बॅटिंग आहे. बॉलर साहिल वनगेया. वेलकम स्वामी विनोदजी कदम अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि या असोसिएशनचे संपूर्ण शिलेदार स्वामी, आपलं देखील स्वागत आहे. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष म्हणून चांगलं काम त्यांनी पाहिलं एक गाव अकराचं आणि आज संस्थापक. बोलू दे ना, आमचं म्हणजे माझं नाही का. स्वामी म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांच्यापासून क्रिकेटची आमची सुरुवात झाली, शेडगेवाडी टीम आणि तदनंतर पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष. वेलकम, स्वागत. आणि शुभम, तुझं देखील स्वागत. पाटण टेनिस क्रिकेटचा डायमंड हिरा जो चमकतोय सध्या. आणि आज षटकार अप्रतिम. टीमची टोटल जाऊन पोहोचते 47. फोर्टी 47 धावा स्कोर कार्ड वरती सजल्यात. येस नो तोपर्यंत आपण पाहिलं तर ही धाव मात्र घेतली जाते. एक धाव कंप्लीट. आज चाललंय काय, होतंय काय, करतायत का, आणि जे करतायत ते थोडीस चुकीचं होत आहे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. टीमची टोटल 48 वरती जाऊन पोहोचते. ओहो, आणखीन एक येतोय. चॉकलेट बॉय सुजित शेवाळेच्या बॅट मधून हाय अँड हँडसम स्ट्रोक, षटकार. व्हॉट अ बॅटिंग. 50च्या पुढे धाव संख्या जाऊन पोहोचते आता 54 वरती. सुजित शेवाळे खेळतोय 7 चेंडू 25. राजू कंग खेळतोय 10 चेंडू 26. आणि प्राइज आलंय वाटतं आता. सुरेख फटका. आणखीन एक येतोय मॅक्सिमम. सलग 2 षटकार आलेत सुजितच्या बॅट मधून आणि धाव संख्या आता मात्र आणखीन सुसाट निघाली आहे. सुजित आता परी 11 कराड हेच सांगते का, एक पान फाटलं म्हणून पुस्तक संपलं नव्हतं. पान पलटी अध्याय सुजित, आणि हा अध्याय खूप मोठा आहे. 60 धावा ठोकल्यात स्कोर कार्ड वर. संदीपजी देसाई साहेब संभाजी ब्रिगेडचे, त्यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकाराला तब्बल आता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यामधले 2 तर आलेत. 3 षटकाचा खेळ संपला. धाव संख्या 60 ऑन स्कोर कार्ड. या टुर्नामेंटचा हाय स्कोर, मोठी धाव संख्या परी 11 कराड आपल्या नावावरती करते. यावे देखील फटका थोडासा हवेमध्ये, हवा निघून जाते. आणि सुर्वे काका 32च्या पुढे गेले. हो, राजू कंक प्राइज होतं राजू कंक साठी 32च्या पुढे, आणि 32 झालेत भाऊ. राजू कंक मिस्टर KTPL, मिस्टर KTRBPL, मिस्टर KSKPL, सगळे किताब त्याच्या नावावरती राहिलाय. आणि दुसऱ्या साइडला सुजित देखील धावत्या गंगेमध्ये हात धुतोय. 66 धावा, एक मोठी धाव संख्या, या स्पर्धेचा सर्वात मोठा स्कोर. यावे आणखीन एक, दे धक्का, धूम धडाका, दे धक्का घे चक्का. आणखीन एक वॉट स्ट्रोक. परी 11 कराड टीम
पान पलटलंय, फासा पलटलाय, सिक्का पलटलाय. पहिले 2 मॅच मध्ये शांत होती ती परी 11, पण धाव संख्या त्यांनी अप्रतिम केली होती. म्हणजे 54 करून देखील परी 11 पराभूत झाली होती. आणि हॅट्रिक षटकाराला अजित पवार साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल. $72. आता अर्धे 500ची नोट बाहेर काढली अजित पवार यांनी. आणखीन एक आला तर ते हातात असतील. ओहो, यावेळी मात्र क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. वॉर्ड मॅच. काय स्पर्धा आहे. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग जी मान्सून ब्लास्ट 1.0 तुम्ही खेळताय. 73, 73 धावा. 650 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या लाईव्ह ला मॅच बघतायत. ओमसा एमटीसी ही कमाई आहे. आणखीन एक हाफ ट्रॅकर, हॅमर, बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आहे. खेळाडू डोक्यावरून जातोय. 6-6-6. आज पाऊस पडतोय आणि सुजितच्या वैयक्तिक बॅटिंग करत असताना हॅट्रिक झाली षटकारांची. 79, 79 धावा स्कोर कार्ड वरती सजवल्या गेल्यात. कराड 11 परीनं 2 मॅचेसचा राग काढला या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की पहिलीच सर्वात मोठी धावसंख्या त्यांनी आपल्या नावावरती केली आहे. एकही विकेट नाहीये. मोठी पार्टनरशिप. ओहो, वॉट अ स्ट्रोक. येऊ देत 500. अप्रतिम स्ट्रोक. गेंद हस्ती हस्ती बस्ती में, सुजीत अपने मस्ती में, ये हुई ना बात. वॉट अ स्ट्रोक. 43, 43 धावा. ज्यांनी ज्यांनी पराभवाची वाट पाहिली त्यांना एक वेगळा अंदाज दाखवलाय. 85 स्कोर कार्ड वरती ठोकल्यात. आणि कराडची संपूर्ण जनता आणि कराडचा प्रत्येक नागरिक आता मात्र या मॅचचा आनंद घेत असतील. 10 चेंडू 43 ठोकल्यात या सुजितनं बॅटिंग करत असताना. आणि त्यामध्ये आणखीन ऍड होतील का. एक धाव कंप्लीट करतोय अगदी आरामामध्ये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. मात्र अखेरीस ही पार्टनरशिप आता शांत राहिले. अगदी 4 षटकांचा म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आला. आणि दुसऱ्या साइडला मात्र कराड परी 11 या टीमनं मान्सून ब्लास्ट पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या सजवली आहे, जी आहे 85 आणि 86 धावेचं आव्हान आहे. 86 रन्स टू विन. वॉट अ बॅटिंग. 11 चेंडू 44 सुजित शेवाळे. आणि दुसऱ्या साइडला राजू कंग देखील तुम्ही पाहताय. आणि बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. वॉट अ बॅटिंग. एक चॉकलेट बॉय, दुसरा बादशाह, एक राजा, दुसरा सुजित. 13 चेंडू 39 राजू कंग. वॉट अ बॅटिंग यार, मजा आली. दोघांसाठी 500-500 रुपयाचा कॅश प्राइज यावेळी मात्र दिला जाईल आमचे संदीपजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच संदीपजी देसाई साहेब. जाऊया मॅचच्या दिशेनं. टॉस साठी जाऊयात. यानंतरच्या टॉस स्वराज्य 32 शिराळा आणि ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या 2 टीम मध्ये होईल टॉस. यस, स्वराज्य 32 शिराळा विपक्ष पोलादपूर 11 ज्योती एंटरप्राइजेस. एका बाजूला आदरणीय श्री निलेश दादा कोळसकर साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला स्वराज्य 32 शिराळा शंकरदादा मोहिते राम यमगर साहेब यांच्या मालकीचा संघ. आपण नाणेफेक करणार आहोत. चला, स्वराज्य 32 शिराळा कर्णधार आलेले आहेत. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर 11. चला कर्णधार यायचं आहे प्लीज. नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. अगदी ज्या प्रकारे पावसाने विश्रांती घेतली, परंतु राजू संभाजी कंक आणि सुजित शहाजी शेवाळे यांची बॅट मात्र तळपली.
पावसामध्ये अगदी रबर बॉल मध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर धावांचा पाऊस पडला आणि मान्सून ब्लास्ट रबर बॉल 2024 मधला सर्वोच्च सांघिक धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली. चला ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर 11 आपण या प्लीज नाणेफेक करणार आहोत. आपण स्वराज्य 32 शिळा संघाचे कर्णधार आलेले आहेत. विजय दादा अभि केसरकर अँड कंपनी, चला प्लीज नाणेफेकीसाठी यायचंय. येस ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर 11 आपला कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी त्वरित या. स्वराज्य 32 शिळा संघाचे कर्णधार दाखल झालेले आहेत. मान्यवर देखील दाखल झालेले आहेत. अजित वरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. अभि केसरकर अँड टीम, संदीप दादा आपण त्वरित नाणेफेकीसाठी या प्लीज. स्वराज्य 32 शिळा विजयदादा कर्णधाराने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अगदी या पहिल्या डावामध्ये राजू कंक, सुजित शहा यांची बॅट तळपली, धावांचा पाऊस पडला. दुसऱ्या डावामध्ये मातोश्री 11 वाई यांचे फलंदाज धावांचा पाऊस पाडतील का हे पाहायचं आहे. मोठं लक्ष जरूर आहे परंतु कठीण नाहीये. क्रिकेटमध्ये कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग केला जाऊ शकतो. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू अगदी अखूट टप्प्यात हाताळला जातोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. येस अगदी ज्या प्रकारे अष्टपैलू खेळासाठी जाणले जातात सुजित शहाजी शेवाळे, आज मात्र फलंदाजी चांगली गेले. गोलंदाजीसाठी कशी कामगिरी करतील फलंदाज वाई संघाकडे देखील मातब्बर आहेत. सामना रंगेल. ऑन साइडला अगदी चेंडूला वळवल्या दिशा पाहिली जाईल. येस पंच सांगतात योग्य दिशा आहे. फलंदाज शरद यांच्या बॅट मधून षटकार. शरद कुंडाळकर रेणावळे गावचा खेळाडू. ओव्हरपिच चेंडू चुकी झाली. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये स्टेट डाऊन द ग्राउंड अगदी झाड्यामध्ये चेंडू फेकून दिलाय. शरद कोंडाळकर ब्रँडेड फटका. मान्सून ब्लास्टचा मोठा धमाका. षटकार चुकी झाली. अगदी सुजित शिहाळे आणि आज चुका तुम्ही करू शकत नाहीये कारण जर पाहिलं तर लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावर 13 धावा, माफ करा 12 धावा. 1 to go. अगदी षटकारांची भाषा बोलली जाते. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन साइडला अगदी खेळलाय. पाण्यातून मार्ग काढत असताना क्षेत्ररक्षक 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. शरद कोंडाळकर यांनी मात्र सुरुवात चांगली केली आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शेष असेल.
सतीश बबन सनस आसरे. सतीश यांच्यासाठी हा चेंडू अगदी हाफ ट्रॅकर होता. शॉर्टआर्म जॅक काढण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या दिशेला लागला. तद्वर एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. या सिंगलने पहिल्या षटकाची होते सांगता 2 षटकार जरूर आले, परंतु अवघ्या 14 धावा खर्च केल्या. सुजित शेवाळे यांनी 18 चेंडू मध्ये करायच्यात 73 धावा. अगदी 18 मध्ये 73 करायचे आहेत म्हणजे तुम्हाला एका षटकामागे 24.33 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच काय तर 25 धावा कराव्या लागतील. एखादं 30 धावांचं जर षटक आलं तर सामन्यामध्ये अगदी कलाटणी निर्माण होईल का हे पाहायचंय. परंतु षटक क्रमांक 2 गोलंदाज सौरभ फोर्टे होती. सौरभ सोरटे आलेत. अगदी सौरभ सोरटे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सौरभ यांचा पहिला चेंडू अगदी कमी गतीने टाकलेला शॉर्टआर्म पूल करण्याचा प्रयत्न. सतीश सनस यांची बॅट कशी कामगिरी करेल या सामन्यामध्ये संपूर्ण वाई पश्चिम क्रिकेट संघटनेचं लक्ष असेल. कारण हा खेळाडू जर खेळला तर सामना उद्ध्वस्त करू शकतो. सौरभचा हाफ ट्रॅकर चेंडू पुलचा फटका. अगदी ज्या गोष्टीचा उल्लेख केला सतीश बबन सनस यांच्या बॅट मधून मोठा फटका. मान्सून ब्लास्ट पश्चिम महाराष्ट्राचा ब्रँड दाखवणारा षटकार. मोठं लक्ष आहे. याआधी देखील आपण उल्लेख केलाय की लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. कारण वाई 11 मातोश्री 11 संघाकडे चांगले फलंदाज आहेत. चांगल्या खेळासाठी जाणले जातात. कारण पावसाने विश्रांती घेतली परंतु या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडेल का. 20 धावा धाव फलकावर. सौरभचा हा चेंडू पुलचा फटका खेळायचा होता. टाइम करू शकले नाहीत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण केली जाईल. स्वप्नील चेंडू फील्ड करतील, फेक करतील. 1 धाव मात्र जोडली जाईल. या सिंगलने 21 धावा धाव फलकावर. 15 मध्ये करायचे आहेत 66 धावा. आवश्यक धावगती सातत्याने वाढते. मोठे फटक्यांची आवश्यकता. शरद कुंडाळकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जरूर असं म्हणावं लागेल की ज्या प्रकारे चेंडूच्या गतीची अपेक्षा केली होती त्या गतीने चेंडू आला नाहीये. सौरभ येवते गावचे खेळाडू समोर. शरद कुंडाळकर. मोठी लढत पाहायला मिळते. शरद कुंडाळकर फ्लिकचा फटका जरूर खेळलाय. 1 धाव प्राप्त होईल. अगदी एकेरी दुहेरीने टीम परी 11 कराड संघ नक्कीच सुस्थितीमध्ये असेल. कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम मातोश्री 11 वाई संघाला. आणि मोठ्या फटक्यांच्या शोधात टीम वाई 11 मातोश्री. 13 चेंडू मध्ये करायच्यात 65 धावा. सौरव शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होईल. तेरा चेंडू मध्ये 65 ची गरज असताना सतीश सनस यांच्या बॅट मधून ऑन साइडला कमालीचा फटका. अप्रतिम टायमिंग. सतीश सनस ब्रँडेड फटका. मान्सून ब्लास्टचा षटकार. या षटकाराने मात्र धावांचं समीकरण बदललं जाईल. या षटकाराने 2 षटकांची होते सांगता टीमची धावसंख्या धाव फलकावर 28. आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. 12 चेंडू मध्ये करायच्यात 59 धावा. म्हणजेच काय तर एका षटकामध्ये तुम्हाला 30 धावा करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला विजयाजवळ जायचं असेल ना तर मात्र हे निर्णायक षटक असेल. 12 चेंडू मध्ये 59 धावांचं लक्ष. शरद कुंडाळकर आणि सतीश सनस यांना मात्र आता मोठे फटके खेळावे लागतील. 12 चेंडू मध्ये अगदी 10 षटकार मारायचे आहेत. जास्त काही नाही करायचंय. 12 मधले 10 चेंडू मारतील का गोलंदाज शुभम शेवाळे यांचा पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला. अगदी निर्धाव चेंडूचे होते सांगता. शुभम शेवाळे येवती गावचे खेळाडू आहेत. आता मात्र 11 चेंडू मध्ये करायचे आहेत 59. 11 मध्ये 10 षटकार मारायचे आहेत. आणि 2 चांगले चेंडू टीम परी 11 कराडला टाकायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 11 मधला अगदी 10 मधला 1 षटकार आलाय शरद कुंडाळकर यांच्या बॅट मधून. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सरळ चेंडू सीमारेषा पार. षटकार. 10 चेंडू मध्ये 53 करायचे आहेत. अगदी प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाईल. प्रत्येक चेंडू निर्णायक असेल. स्लॉट मध्ये होता अगदी समोरच्या दिशेने बिल्डिंग मध्ये फेकलाय चेंडूला. शुभम शेवाळे येवते गावाकडून सातत्याने क्रिकेट खेळत असताना आज मात्र परी 11 कराड संघासाठी आपल्या खेळाचं प्रदर्शन कशा प्रकारे करतील हे पाहायचंय.
हाफ ट्रॅकर चेंडू होता, हुकचा फटका लॉंगलेग क्षेत्रामध्ये चेंडू अगदी यस पंच कळवत आहेत डेड चेंडू असेल, म्हणजेच काय तर अगदी सिमेंटच्या खेळपट्टीच्या मध्यभागी थोडासा मागे पडलाय चेंडू. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला काही नियम पाहायला मिळतात आणि रबर बॉलचं क्रिकेट बाकीच्या क्रिकेटपेक्षा वेगळं आहे, परंतु क्रिकेट आहे, प्रत्येकाला आनंद देणारा आहे क्रिकेटचा खेळ. शुभम शेवाळे दबाव पाहायला मिळतोय, वाईट चेंडूचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव, 35 धावा धाव फलकावर, 10 मध्ये करायचे आहेत 52 धावा. 8 षटकार 1 चौकार 9 षटकार मारावे लागतील या 10 चेंडू मध्ये. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल, मोठा फटका अगदी तुम्हाला खेळणं अनिवार्य असेल. शरद कुंडाळकर ऑन स्ट्राईक, शरद कुंडाळकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळल्यानंतर अगदी गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय. पीएस पंच कळवत आहेत लेग बाय स्वरूपात 1 धाव असेल. वनडी, मुंबई क्रिकेटच्या भाषेत वनडी बोललं जातं गोशांकी क्षेत्रामध्ये. चेंडू मार्गस्थ होतोय, आता मात्र समीकरण बदललं जाईल. 9 चेंडू मध्ये करायचे आहेत 51. शुभम शेवाळे 3 चेंडू चांगले हाताळलेत, एक चांगला चेंडू टीम परी 11 संघ सामना खुला होईल. बॅकफुटला जाऊन पुलचा फटका, चेंडू हवेत खेळलाय, डिप स्क्वेअर लेग सीमारेषाला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूकडे पाहत राहील. शरद कुंडळकर यांच्या बॅट मधून रेणावळे गावचा ब्रँड दाखवणारा मान्सून ब्लास्ट षटकार. 8 चेंडू मध्ये करायचे आहेत 45 धावा. सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. शरद कुंडळकर मोठे फटके सातत्याने खेळत आहेत. शुभम पुन्हा एकदा सज्ज होतील. शुभमचा हा चेंडू हाफ ट्रॅकर आपल्या अनोख्या पद्धतीने शरद कुंडळकर यांच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक, मान्सून ब्लास्ट षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 48 धावा. काय सामना रंगलाय, दोन्ही बाजूला दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाहीत. लक्ष मोठं आहे 86 धावांचं, परंतु पाठलाग चालू आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस ऑफ ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे सीमा रेषा लगत. कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं डीपला. 3 षटकांच्या सांगता. तीन षटकांची होते सांगता. 3 षटका अखेर टीम मातोश्री 11 वाई 48 धावा. 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 39 धावा. सहा चेंडू मध्ये 39 धावांची गरज. आता मात्र सामना खुला झालाय असं म्हणायला हरकत नाही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, तुम्ही कोणताही भाकीत वर्तवू शकत नाही. एखादा अतिरिक्त चेंडू आला आणि तर मग धावा बनली शकतात. अगदी भांडूपचा सामना आठवला, 6 चेंडू मध्ये करायचे होते 42 आणि त्या भांडूपच्या संघाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 चेंडू मध्ये 42 चा पाठलाग केला होता. वाईला करायचे 6 मध्ये 39. विशाल मोरे पहिला चेंडू विशाल मोरे यांचा अगदी शरीरापासून दूर टाकलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना सतीश सनस पंच सांगतात योग्य चेंडू आहे. विशाल मोरे तुळसण गावचे खेळाडू आहेत. समोर सतीश सनस. सामना पूर्णपणे परी 11 कराडच्या बाजूने जात असताना सतीश सनस यांच्या बॅट मधून लोअर फुलटॉस चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार फेकून दिलाय. मान्सून ब्लास्टचा मोठा धमाका षटकार. या षटकाराने मात्र पराभवातील अंतर कमी होईल, जास्त काही होणार नाहीये. या षटकाराला थोडासा उशीर झालाय मी तर म्हणेन. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, परंतु सतीश सनस अगदी त्यांचे हावभाव स्पष्ट आहेत. 54 धावा धाव फलकावर. सांघिक अर्धशतक झळकावलं जात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. 1 धाव पूर्ण केल्या. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता, परंतु शरद कुंडळकर यांनी नकार दिलाय. या सिंगलने टीमची धावसंख्या 55 धावा 3 चेंडू मध्ये करायचे आहेत. 32 धावा. पावसाने विश्रांती घेतली नितीन सर, परंतु या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडला. परी 11 कराडने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 85 धावा ठोकल्या आणि त्याच्या विरोधात वाई 11 मातोश्री 11 संघाने बिनगडीबाद 55 धावा केल्यात. म्हणजेच काय तर जरूर सामना टीम परी 11 कराडच्या बाजूने झुकलाय, परंतु वाईचे प्रयत्न देखील चांगले राहिलेत. 3 चेंडू 32 धावा. विशाल मोरे यांचा हा चेंडू अगदी ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न केला जरूर. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला.
एक धाव प्राप्त होईल. 56 धावा धाव फलकावर. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडू 31 धावा. एकतर्फी लढत पाहायला मिळाली. ज्या प्रकारे अपेक्षा केली होती वाई संघ लढत देईल, परंतु थोडंसं अपयश आलंय म्हणावं लागेल. आणि या चुका कुठे झाल्या याचा अभ्यास करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये चुका होणं स्वाभाविक असतं. हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू लॉंगलेग क्षेत्रामध्ये अगदी घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. यस, पंच सांगतायत वंडी. आता सामन्याचं अगदी औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. काय खेळ राहिला टीम परी 11 कराड संघाचा. संघ मालक देखील खुश असतील, कारण त्या संघाने मात्र काय खेळ केलाय. यस, सामन्याची औपचारिकता शिल्लक असणार. हा चेंडू पंच कळवतायत डेड बॉल. सुरेश शेवाळे साहेब, भैया साहेब, नितीन शेवाळे साहेब, भैया साहेब अगदी खुश असतील. आणि या जसा धावांचा पाऊस पडला नितीन सर, अगदी पैशांचा पाऊस देखील पडला खेळाडूंवर. म्हणजे या सामन्यामध्ये प्रत्येक खेळाडूने अगदी मनमुराद फलंदाजी केली आहे. शरद कुंडाळकर 34 धावा नाबाद. ऑन साइडला अगदी खेळायचा प्रयत्न. 1-22 स्वरूपात धावेल. सामना जिंकलाय टीम परी 11 कराड. अभिनंदन टीम परी 11 कराड. 28 धावांच्या मोठ्या फरकाने मात्र हा सामना जिंकलाय. राजू संभाजी कंक आणि कराडचा दुसरा सितारा सुजित शेवाळे. काय विस्फोटक फलंदाजी केली. सुजित शेवाळे 11 चेंडू मध्ये 44 धावा. राजू कंक 13 चेंडू मध्ये 39 धावांची नाबाद खेळी. 86 धावांचं मोठं टार्गेट अगदी समोर ठेवलं होतं. 87चा करायचा होता पाठलाग, परंतु त्यामध्ये आलं अपयश. आणि टीम मातोश्री 11 वाईला पराभवाचा धक्का सहन करावा लागतोय. परंतु अभिनंदन टीम परी 11 कराड. अभिनंदन सुरेश शेवाळे साहेब, नितीन शेवाळे साहेब. येस्ट अगदी नेक्स्ट मॅच स्वराज्य 32 शिळा या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. एका बाजूला शंकरदादा मोहिते साहेब, राम एमगर साहेब यांच्या मालकीचा संघ, त्यांच्या विरोधात पोलादपूर 11 ज्योती एंटरप्राइजेस, निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या मालकीचा संघ. मोठी लढत पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांना मात्र विजय अनिवार्य असेल, कारण साखळी फेरीतील हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. जशी होईल या सामन्याला सुरुवात, या आपण ऐकूया नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधील नामवंत समालोचक, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय प्रोफेसर दत्ता म्हात्रे सर, आणि यस अगदी 40+ चे मास्टर क्रिकेटर. अगदी पनवेल तालुका असू द्या, नवी मुंबई असू द्या, अगदी डोंबिवली पर्यंत 40+ चं क्रिकेट सातत्याने गाजवलंय. परंतु आज मात्र आपल्या आवाजाच्या जोरावर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. नक्कीच ऐकूया आपण दत्ता म्हात्रे सरांना. धन्यवाद. चेक संभाजी ब्रिगेड नवी मुंबई अध्यक्ष संदीपजी देसाई यांच्याकडनं राजू आणि सुजित शेवाळे यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि आपलं पारितोषिक मात्र घेऊन जायचंय. राजू आणि सुजित, आपल्याला विनंती असेल आपण या. संभाजी ब्रिगेड चे नवी मुंबईचे अध्यक्ष संदीपजी देसाई साहेब यांच्याकडनं अप्रतिम फलंदाजीसाठी, त्याचबरोबर राजूला सुर्वे साहेब काका यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक. 32 धावांच्या वरती धावा त्यांनी केल्यात असं टार्गेट त्यांनी सांगितलं होतं आणि ते कंप्लीट केलं, आणि त्याचमुळे सुर्वे काकांकडनं आणि सुर्वे काकाच्या तालमीत तयार झालेला खेळाडू राजू कंक, संभाजी ब्रिगेड नवी मुंबईचे अध्यक्ष, त्यांच्याकडनं 500